तर नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आजचा व्लॉग आपला थोडा मोठाही होणार आहे पण तेवढाच इंटरेस्टिंग पण असणार आहे. आज आपण आलेलो होतो एका ग्राउंड वरती. आता हे मोकळं ग्राउंड कसलं, इथे आपण काल बनवलं होतं हेलिपॅड, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी. आता हेलिकॉप्टर कशासाठी, तर ते येणार होतं आपल्या शंकराचार्यांना घेण्यासाठी. शंकराचार्यांना आपण बोललो होतो, खेडगावच्या राम मंदिराचं उद्घाटन होतं, त्यांच्या हस्ते आपल्याला हवेतनं पुष्पवर्षाव करायची होती म्हणून आपण कालच रात्री हा हेलिपॅड बनवून तयार ठेवलेला होता. पण आज सकाळी आलो तर बघितलं त्याच्यावरती खूपच धूळ होती. लोकांना बघून आणि झाडू मारण्यात मला इंटरेस्ट काही वाटला नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली मशीनच बोलून घेतलं मोठं, जे की धूळ माती पूर्ण साफ करून टाकेल. असं छोटं मोठं आपलं कामच नसतं ना. मग काय, मशीनने प्रॉपरली त्याचं काम चालू केलं आणि अपेक्षापेक्षाही चांगलं काम मशीन हे करत होतं. हेलिकॉप्टर उतरवायचं म्हटल्यानंतर भरपूर सेफ्टी आणि प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावा लागतात. अँब्युलन्स, फायर ब्रिगेडच्या गाड्या, पाण्याने भरले टँकर्स आणि अधिकाऱ्यांची सुद्धा परमिशन लागते. 12 ते 13 अधिकाऱ्यांच्या कालच परमिशन घेतलेल्या होत्या आणि लवकरच आपल्या हेलिकॉप्टरचं यायचं टायमिंग पण झालं होतं. मग काय, हेलिकॉप्टर आपल्याला लांबून दिसायला लागलं आणि तेवढ्यात ते जवळ पण येऊन गेलं. हेलिकॉप्टरची एकदम प्रॉपर लँडिंग सक्सेसफुल ठरली. एवढं चांगल्या पद्धतीने क्लीन करून सुद्धा हेलिकॉप्टरच्या हवेने खूपच धूळ माती उडत होती. त्याच्यानंतर आपल्या मित्रांना काय लागतं, मित्र म्हणत होते भाऊ एक राऊंड घ्या, म्हणून मला आलं थोडंसं हसू. त्यानंतर थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आपले खासदार साहेबांना आपण आमंत्रण दिले होतं, कारण शंकराचार्यांचं स्वागत आपल्याला त्यांच्या हस्ते करायचं होतं. मग काय, थोड्याच वेळामध्ये खासदार पण आपले तिथे येऊन उपस्थित झाले. भगरे साहेब म्हणजे विषयच खोल. 4 जणांची गर्दी लगेच होती. 15-20 मिनिटं वाट बघितल्यानंतर लगेच शंकराचार्य यांचा ताफा पण तिथे हजर झाला. मग काय, आपला कार्यक्रम ठरल्याप्रमाणे भगरे सर यांच्याकडून आपण शंकराचार्य यांचं स्वागतही करून घेतलं. ह्या तर झाल्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज, पण आपला मूळ कार्यक्रम अजून बाकी होता.